पालघर जिल्ह्याच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या प्रसंगी मंचावर उपस्थित सन्माननीय त्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गणेश नाईक साहेब, खासदार नरेशजी म्हस्के, प्रतापजी सरनाईक, योगेश टिलेकर, महेश चौगुले, अनिकेत तटकरे, रवींद्र पाठक, बाळाजी किनीकर, शांताराम मोरे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, माझ्यासमोर कागद ठेवलं, नावं लिहिलेली, तेवढी नावं मी घेतली. आता मी काय उमेदवार नाही, त्याच्यामुळे कोणाचं नाव घेतलं तरी मला काय फरक पडत नाही. ज्याचं नाव घेतलं नाही आणि मला तरी देऊ नका, ज्याने लिहून दिले त्याला धरतो. खर तर मी काही भाषण करण्याच्या मूडमध्ये नव्हतो, पण मी आल्या विचारल्यावर सांगितलं की मला नाही बोलायचं. पण महायुतीचा मेळावा आपण घेतल्यानंतर इथून जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण नरेश म्हस्केंनी सांगितलं की आपण सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे, म्हणजे अजून गरज आहे. बरोबर ना नरेश म्हस्के, आपल्याला एकत्र येण्याची अजून गरज आहे असं सांगितलं भाषण, बरोबर आहे. जे कोणी प्रदेशाचे नेते आलेले आहेत, माझी तुम्हाला एक सूचना आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत, सूचना एकच, असे मेळावे घेण्यापेक्षा महायुतीच्या ज्याच्या तोंडात एका दिशेला या अशा अनेक मेळावे झाले लोकसभेला. परवा भिवंडीला आमची कार्यकारिणी झाली बीजेपीची. मी तेव्हा कार्यकर्त्यांना विचारलं, विरोधी उमेदवारांना मतं मिळाली 2,16,000 आणि आपल्याला मतं मिळाली 95,000. मी सांगितलं लोकसभेसारखं जोरात काम करणार ना तो हो करणार, म्हणजे मेलो की नाही आपण. सांगण्याचं तात्पर्य असं की लोकसभेला ज्या चुका झाल्या त्या चुका विधानसभेला झाल्या. मी हे माझ्यासाठी सांगत नाही, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणं हे भाजपाची, शिवसेनेची, राष्ट्रवादीची किंवा आरपीआयची गरज आहे असं समजण्याचं कारण नाही. महायुतीचं सरकार येणं ही महाराष्ट्राची गरज झालेली आहे. आणि म्हणून ज्या चुका आपण लोकसभेला केल्या त्या विधानसभेला होऊ नये याच्यासाठी सगळ्याच नेते मंडळींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. फार लांबचं भाषण मी करत नाही, पण एकच आपल्याला सांगतो, कबीराचा एक दोहा, गलती करो गलतियां करो, गलती करो गलतियां करो, एक बार नहीं बार बार करो, लेकिन एक बार किया हुआ गलती दोबारा मत करो. या कबीराच्या दोह्याप्रमाणे आपण सगळ्यांनी इथून जाताना गाठ मारून गेलं पाहिजे की आपल्याला महायुतीची सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्री कोण होईल हे आपल्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता नाही, ते ठरवायला वरती बसलेले आहे. पण कृपा करून आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, त्या पक्षाचा व्हावा, ह्या पक्षाचा झाला पाहिजे, याच्यासाठी एकमेकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करू नका, एवढंच आजच्या पद्धतीने सांगतो. आणि जाताना आपल्याला कोणी सांगू न सांगू बरोबर हालू आपण सगळ्यांनी एक दिलाने एक मनाने महायुतीचं काम करावं अशा प्रकारची सूचना आपल्याला मी या ठिकाणी निश्चितपणे देईन. कारण जे काही आपली परिस्थिती सकारात्मक असताना जो निकाल येतो ज्याच्यामुळे जे भोगायला लागते ते दुसऱ्याच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारची माझी प्रामाणिक भावना आहे. म्हणून महायुतीचा एक प्रामाणिक सैनिक म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कोणाशी आपलं जमो न जमो, फक्त महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं हा दृष्टिकोन ठेवून
आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. आता एकच गोष्ट इथं लक्षात ठेवा, माझी सूचना परत एकदा सगळ्या वरिष्ठांना आहे. कोणी सांगतो मुरबाड विधानसभा द्या, कोणी सांगतो कल्याणपूर्व द्या, कोणी सांगतो शहापूर आम्हाला द्या, कोणी सांगतो भिवंडी ग्रामीण आम्हाला द्या, कोणी बोलतो भिवंडी पूर्व द्या. या जागा खाली मागण्याचा जो प्रकार सुरू झालाय ना, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनांमध्ये अजून मतभेद निर्माण होते. म्हणून वरून ह्या सूचना दिल्या पाहिजे की तुमचं काम नाही, आम्ही मागून तुम्ही सोडणार आहात का? सोडणार असतील तर जरूर मागा. आज हा पत्रकार परिषद घेतो परवा अजून तिसरा घेतो. याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते. म्हणून आपण सगळ्यांनी वरिष्ठांनी या गोष्टीचा विचार करून आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. मलाही पत्रकार विचारतात, तुम्ही मुरबाड विधानसभा लढणार? मी सांगितलं हो, कार्यकर्त्यांनी सांगितलं तर लढणार. मग नंतर तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं तर लढणार का? मला हो, पक्षाने दिलं तर लढणार. पण मी हे सांगायला विसरत नाही की उद्या पुन्हा जर पक्षाने विद्यमान आमदाराला तिकीट दिलं तर त्याचं काम ही करणार, हे सांगायला मी विसरत नाही. कोणी काय काम केलं हे माझ्या दृष्टीने कोण आहे? मी फक्त भारतीय जनता पक्ष पुण्याचं समर्थन करतो. आणि मग कोणी भाषणाला उठला की कार्यकर्ते सांगतात तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ है. अरे कधीतरी बोला ना, महायुती आगे बढ़ो तुम्हारे साथ है, असं बोललं पाहिजे ना की नाही? की प्रत्येकाचाच आपण गाजावाजा करत राहणार. तिघे एकत्र आल्याशिवाय सत्ता येते का? येत असतील तर तिघे एकत्र आले असते का? आले असते का? नाही ना. मग आता ही परिस्थिती आपल्या वरिष्ठांनी आपल्यावर जी आलेली आहे ना, ही परिस्थिती आपल्याला ती परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे. ती परिस्थिती स्वीकारून महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला तेवढीच विनंती करतो की इथून जाताना उमेदवार कोण येईल हे सोडून द्या. कोणीतरी भाषण, मला वाटतं प्रसाददार भाषण करून गेले की मफदरवर सगळ्यांच्या निशाणे असतील. तेवढी निशाणे एक लक्षात ठेवा. बरोबर. आमच्या भिवंडीत प्रचार करताना काय झालं दादा? साहेब, भिवंडीत प्रचार करताना विरोधी उमेदवाराचा वोटिंग करणार कुठून सांगितलं गेलं? मस्जिद मधून वोटिंग करना है, सुबह 6 बजे जाके करना है, तुम्हाला वोटिंग 90% होना चाहिए असं सांगितलं. वोटिंग कहाँ करना है ये आपको पता है? तुम्हाला माहित नाही मतदान कुठे करायचं ते? आपल्याला सांगावं लागतं. अजून महायुतीच्या सगळ्यांनी एकत्र या. ही अजून परिस्थिती आपल्यावर 2.25 वर्ष सरकारला झाल्यानंतर. सरकार सगळ्यांनाच पाहिजे, एसयू प्रत्येकाला व्हायचंय, कमिटी प्रत्येकाला पाहिजे, विधानसभेचं तिकीट प्रत्येकाला पाहिजे, सरकारकडून कामं प्रत्येकाला पाहिजे. पण सरकार नको का? तर मला माझा विचार नाही केला. अशा विचारांमधून निश्चितपणाने आपण महायुतीचं नुकसान करू. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात आपली सत्ता बसवायची असेल ते सगळे विसरून फक्त महायुतीचं चिन्ह जे आपल्या समोर येईल, ज्या विधानसभेत येईल, ते चिन्ह डोक्यात ठेवून आपण कामाला लागूया, अशा प्रकारचं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद कपिल पाटील साहेब.